पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवार दिनांक 10 मे रोजी पहाटेच्या सुमारास 3 वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली। पाईप वाहून नेणारा ट्रक, कोंबड्या घेऊन जाणारा पिकअप आणि कार ही 3 वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला। या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे। पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पहाटेच्या सुमारास पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि तो ट्रक पुढे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोवर जाऊन आदळला। त्यामुळे पुढे जाणाऱ्या ओमनी गाडीला त्याची जोरात धडक बसली। या अपघातात ओमनी कारमधील चालकासह 5 जणांपैकी 2घांचा मृत्यू झाला, त्यात एका महिलेचा समावेश आहे, तर 2 जण गंभीर जखमी झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे। तसेच कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोमधील चालकासह 4 जणांपैकी 2 जण गंभीर तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत। ट्रक मधील चालकासह तिघांपैकी एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल पनवेल आणि खोपोली नगरपालिका रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे। तसेच मृतदेह कारवाईसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत। अपघात ठिकाणी मदतीसाठी आयआरबी कडील देवदूत टीम, आयआरबी पेट्रोलिंग टीम, मृत्युंजय दूत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटल, अँब्युलन्स सेवा, महाराष्ट्र शासनाची 108 अँब्युलन्स सेवा यांनी मदत कार्य केले। महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। अपघात झाल्यानंतर काही वेळासाठी वाहतूक बाधित झाली होती, मात्र तात्काळ मदत कार्य पूर्ण करून वाहतूक खुली करण्यात आली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मुंबई लेनला किलोमीटर 3800 ला सकाळी 4:20च्या दरम्यान एक अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये पाईप वाहून नेणारी ट्रक, त्यानंतर कोंबडी वाहून नेणारा टेम्पो आणि एक ओमनी अशा 3 गाड्यांचा अपघात झालेला आहे। 3 गाड्यांमध्ये साधारणतः 11 लोक बाधित झालेले आहे। 11 लोकांच्यापैकी 4 लोक गंभीर जखमी असून 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये एक महिला आहे। आज सकाळी अपघात झाल्यानंतर या ठिकाणी आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, त्याचप्रमाणे खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बल, त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सर्व यंत्रणांनी या ठिकाणी मदत केलेली आहे। या ठिकाणी काही वेळासाठी ट्रॅफिक बाधित झाली होती, ती ट्रॅफिक मोकळी केलेली आहे आणि आता सर्व बाधित वाहने बाजूला काढून पुढील कारवाई पूर्ण करण्यात येत आहे। सर्व जखमींना एमजीएम हॉस्पिटल आणि खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहे। या ठिकाणी अपघातात मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। या ठिकाणी सर्वच यंत्रणांनी 108 असतील, लोकमान्य ॲम्ब्युलन्स असेल, या सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित काम केलं आहे। त्यामुळे ही दुर्घटना आपल्याला हँडल करता आली। या ठिकाणी वाहतूक सुरळीत केलेली आहे आणि सर्व पुढील प्रक्रिया सुरू आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।